नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आकृत्यांची संख्या कशी मोजायची आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी 2-2 सेकंदमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता। तुम्ही स्वतः विदाउट पेन पेपर तुम्ही सॉल्व करू शकता माझ्या ट्रिक्स लावून। ओके, सो आपण बघणारच आहोत। त्याआधी आपण ही बघून घेऊ। ही सिंहावलोकनची बॅच आहे जी ऑलरेडी चालू झालेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि ही प्रहारची बॅच आहे जी चालू झालेली आहे कंबाईनसाठी। सो तुम्ही जॉईन करू शकता। आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते की आता जी कंबाईनची एक्झाम झाली त्या कंबाईनच्या एक्झाममध्ये पूर्व परीक्षेला आकृत्यांच्या संख्या मोजा चेस बोर्डचा एक क्वेश्चन विचारला होता आणि जर तुम्ही या टॉपिकला जर स्किप करत असेल तर 2 मार्क तुम्ही गमावून बसू शकता। सो हा टॉपिक सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर करून जायचं आहे आणि मी तुम्हाला अगदी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे। विदिन अ सेकंड्समध्ये तुमचे सगळे क्वेश्चन अप टू डेट लागून जाईल आणि थोडेसे हार्ड पण घेऊ, सोपी पण घेऊ आणि ट्रिक्स पण घेऊ, सोबत आपण करणार आहोत। सो डोंट वरी। सगळ्यात पहिला आपण काय करू, त्रिकोणाचे सगळे क्वेश्चन आटपून घेऊ आणि ते झाले की नंतर आपण आयताचे पण करणार आहोत। सो डोंट वरी। मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, ट्रिक्स अगदी सेकंड्समध्ये लावायच्या। ट्रिक्स कशा लावायच्या, सेकंड्समध्ये। बघा इथे किती पेअर्स आहे, बघा 1 2 3 3 पार्ट आहे की नाही। मग मी काय करेल, मला मोजायचं एकच संख्या नाही, मग मी काय करेल 1 2 3, मग मी 3चा क्यूब करू का? हो। मग मला सांगा 3चा क्यूब किती येतो, 9 येतो का? नाही, तो वर्ग झाला। मला काय पाहिजे, त्याचा क्यूब पाहिजे। मग क्यूब किती येईल, 27। मग मला आन्सर ऑप्शन किती भेटलं, 27। फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये आन्सर ऑप्शन काढायचं आहे। बघा इथे 1 2 3 4, मग मी काय करू, 4चा क्यूब करू का? हो। किती येणार, 64। मग याच्यामध्ये या डायग्राममध्ये माझे किती त्रिकोण असेल, 64 म्हणजे 64 असतील। ओके, मग मला सांगा याच्यामध्ये मोजा 1 2 3 4 5, मग इथे काय येणार, 5चा क्यूब। मग 5चा क्यूब किती येणार, 125। झालं, डन झालं सगळ्या गोष्टी। आता मला सांगा, आता ही जेव्हा ट्रिक लागते तेव्हा एक कंडिशन आहे तुम्हाला। ती कंडिशन कुठली, की या साईडनं सुद्धा 3च पाहिजे आणि या साईडनं सुद्धा काय पाहिजे, 3च पाहिजे। 1 2 3 आहे का? हो। म्हणजे मी ही ट्रिक लावू शकते का? हो। मग मला सांगा इथे 4 आहे आणि या साईडला बघायचं 1 2 3 4 आहे का? हो। म्हणजे मी ही ट्रिक्स लावू शकते का? यस। इथे चेक करूया 1 2 3 4 5 अँड देन इकडे पण बघू 1 2 3 4 5, म्हणजे 5 बाय 5, म्हणजे एका 2 साईडनं आपल्याला काय पाहिजे आहे, 5 5 असतील तरच आपण काय करू शकतो, ही ट्रिक्स आपण अप्लाय करू शकतो। नाही तर आपल्याकडे दुसऱ्या ट्रिक्स आहे, त्यासुद्धा मी समोर तुम्हाला सांगणारच आहे। ओके गाईज, चला आता ही पण अच्छा ह्या टाईपचं क्वेश्चन जे आहे याला सुद्धा सेम ट्रिक्स लागणार। सेम ट्रिक्स का बरं लागणार मला सांगा। आता थांबा एक सेकंड। याच्यामध्ये आता मला सांगा 1 आणि 2 याच्यामध्ये 2 भाग आहे का? हो। मला सांगा याच्यामध्ये 1 आणि 2 या साईडनं सुद्धा 1 आणि 2 अशा 2 साईडनं सेम पार्टमध्ये डिवाइड झाले आहेत का? हो। मग मला सांगा ती आधीची ट्रिक्स म्हणजे या क्वेश्चनला जी मी ट्रिक्स लावली होती या साईडनं घनची ट्रिक्स, मग मी इथे अप्लाय करू शकते का? हो करू शकते, कारण की मला या साईडनं सुद्धा हेच मिळत आहे, या साईडनं सुद्धा हेच मिळत आहे। मग मला सांगा याच्यातली मोठी संख्या कुठली आहे, 2। काय आहे, 2। मग मी काय करू, 2चा जर मी क्यूब केला तर मला किती मिळतो, 8। म्हणजे या डायग्राममध्ये मला 8 काय भेटत आहे, त्रिकोण भेटत आहे। झालं। आता मी या डायग्रामला बघू। हो, इथे बघा 1 2 3, इथे बघा 1 2 3, म्हणजे 3 भागामध्ये आहे दोन्ही साईडनी। माझं ट्रिक लावू का? हो। मला सांगा 3चा जर मी क्यूब केला मला किती भेटणार, 27। आलं। अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाकी काही करू नका। तुम्हाला कमेंट करायला सांगत नाही किंवा लाईक करायला सांगत नाही, फक्त एकच करायचं, माझ्या सगळ्या ट्रिक्स बुकमध्ये ॲज इट इज लिहून ठेवा। तुम्हाला परीक्षेला फक्त चाळून जरी गेले ना लगेच आठवेल। ठीक आहे, मला सांगा आता इथे बघू किती पार्ट्समध्ये आहे, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे। इथे बघा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे। झालं। मग मला सांगा 4 बाय 4, मग मी काय करू, सगळ्यात मोठी संख्या 4, मग 4चा जर क्यूब केला तर मला किती भेटणार, 64।
मिळाला आन्सर ऑप्शन. अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये असेच सगळे क्वेश्चन आपण लावणार आहोत आणि अगदी बेसिक्सपासून घेणार आहोत. झाला जमल्या ट्रिक्स. आणि ह्या ट्रिक्स कोणासाठी होत्या? दोनही साईडनं जर माझा त्रिकोण सेम भागामध्ये डिवाईड झाला असेल तर कुठली ट्रिक करायची? ही ट्रिक अप्लाय करायची. चलो नेक्स्ट बघू आपण. आता हा ट्रायंगल्स आला. आता ट्रायंगल्समध्ये मी सांगते, आता एवढे मोठे मी तुम्हाला दाखवते. वन सिनारिओ असे ट्रायंगल्स आले तर किती मोजत बसणार आहे? नाही, इतका वेळच नाही आहे परीक्षेमध्ये. फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये मॅडमच्या ट्रिक्स लावायच्या. चला आता मला सांगा. ओके 1 सेकंड. हां, तर या ट्रायंगलमध्ये किती दिसत आहे ट्रायंगल? मला आकृती सांगा. एकच आहे की नाही? एकच आहे. मग मला सांगा. आता नेक्स्ट याच्यावरती आलो. आता यामध्ये मला किती ट्रायंगल दिसत आहे या आकृतीमध्ये? 1 2 3 4. मग मी काय करते? 4चे 4 लिहून घेऊ का? हो, म्हणजे मला 4 ट्रायंगल आतमध्ये भेटत आहे. हो, आणि मला सांगा हा जो आहे हा बाहेरचा तो पण मला मोजावा लागेल की नाही? हो, तो एक ट्रायंगल. मग मी ॲडिशनमध्ये 1 करू का? हो, 4 अधिक 1 मला किती मिळेल? 5. म्हणजे माझ्याकडे या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आलेली असेल? 5 आलेली असेल. झालं, डन. चलो नेक्स्ट देखेंगे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं सांगते मी. आतमध्ये किती ट्रायंगल होते? 4. आतमध्ये किती ट्रायंगल्स होते? 4 होते. मग ह्या किती आहे? एकच आहे. आतमधला एकच. एकसाठी किती घेतले? 4. हा आतमध्ये किती ट्रायंगल आहे? 1. या एक ट्रायंगलसाठी मी किती घेतले? 4. आणि हा एक कुठला होता? हा बाहेरचा होता. आता ट्रिक्स कशी लावायची ते सांगते. आता याच्या आतमध्ये किती ट्रायंगल्स आहे? हा 1, हा 2, हा 1, हा 2. आता याचे 4 आणि याचे 4. 4 आणि 4 किती होणार? 8. या ट्रायंगलचे 4 ट्रायंगल आणि याचे 4. 4 आणि 4 काय किती झाले? 8. आणि हा एक वरचा किती झाला? 1 करा ॲड, किती झाला? 9. म्हणजे मला आन्सर ऑप्शन किती भेटलं? 9. झालं. आता हीच ट्रिक पुन्हा पुढच्या याच्यासाठी लावूया आपण. झालं. आता हा ट्रायंगल चला. चलो किती ट्रायंगल्स आहे? 1 2 3. 3 साठी 4 वेळा 4 त्रिक 12. आणि हा एक बाहेरचा किती आहे? 12 अधिक 1 किती होणार? 13. 4 अधिक 4 अधिक 4 किती झाले माझ्याकडे? 12. आणि बाहेरचा 1 13. झालं. चलो गाईज इथे बघू. 4 4 4 4. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. 16 अधिक हा एक बाहेरचा 1 किती झाला माझ्याकडे? 17. सिंपल लॉजिक सांगत आहे. काही फॉर्म्युला वगैरे नाही सांगणार, रटून घेणार नाही. याच्यासाठी फॉर्म्युलासुद्धा आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगू शकली असती, पण नाही. विदाऊट पेन पेपर तुमचा क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे पेपरमध्ये, अगदी थेट 2 सेकंदात. ओके चलो गाईज, आता ते बेसिक्स झाले. 2 टाईप्स मी तुम्हाला अगदी नीट करून दिले. आता आपण 3rd टाईपकडे आलेलो आहोत. आता याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला कसं टॅकल करायचं. तर हा थोडा वेगळा आहे. तर मला सांगा, आता हा त्रिकोण एकच आहे की नाही? हो. तर आता याला बघू. ओके, या ट्रायंगलवरती आलो. याच्यामध्ये मला पार्टिशनमध्ये काय काय दिसत आहे, किती पार्टमध्ये हा मला डिवाईड झालेला दिसत आहे ते मला आधी बघावं लागेल. बघा, आता बेसकडे बघायचं, फक्त बेस शोधायचा. 1 आणि 2 झालं. 1 आणि 2. मग मी काय करेल, आता माझ्याकडे 2च आहे का? नाही. 2च ट्रायंगल आहे का? नाही. तर मी तुम्हाला समजावून सांगते, मग पुढे जाताना तुम्हाला कुठेही हे येणार नाही. हा एक ट्रायंगल झाला की नाही? हो. त्याच्यानंतर हा एक ट्रायंगल झाला की नाही? हो. 1 आणि 2. आणि मला सांगा, हा एक पूर्ण तिसरा ट्रायंगल झाला की नाही? हो. म्हणजे मला एक ॲक्च्युली आन्सर किती भेटलं? 3. पण जेव्हा मला अशी खूप सगळे ट्रायंगल, नंबर ऑफ ट्रायंगल वाढतील, पण तेव्हा मी मोजू शकते का त्यांना? 1 2 3 4? नाही. मग त्याच्यासाठी मी ट्रिक्स सांगते तुम्हाला. की ट्रिक्स कशी आहे तुम्हाला सांगते. चलो ट्रिक्स सांगून देते तुम्हाला. चलो 1 आहे आणि इथे 2 आहे. मग मी काय करेल, 1 अधिक 2 करेल. 1 अधिक 2 मला किती भेटले? 3. म्हणजे याच्यामध्ये किती ट्रायंगल्स बनलेले आहे? 3 आहे.
आता सेम ट्रिक्स इथे अप्लाय करा. आता याच्यामध्ये जास्त ट्रायंगल्स आहे, मोजूया आपण. 1 2 3 4. मग मला सांगा आता 1 + 2 + 3 + 4 जर मी केले तर मला किती मिळणार? 4 आणि 3 7, 7 8 9 10. म्हणजे याला टोटल आन्सर किती झालं? 10 झालं. आता आणखीन एक ट्रिक सांगते मी याच्यामध्ये. जर आता मला नंबर ऑफ ट्रायंगल्स याच्यामध्ये जर मला जास्त मिळले तर मग मी 1 + 2 + 3 + 4 + 5 करू शकते का? नो. मग मी काय करेल? ट्रिक्स अप्लाय करेल. लक्षात घ्या, इथे सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 4. किती आहे संख्या? 4. मग मी काय करते, याच्यामध्ये इथे 4 लिहू का? हो. पिंक कलर घेते मी, म्हणजे जास्त चांगलं समजेल तुम्हाला. येलो कलर. इथे मी 4 लिहून घेतले. हां, ही काय आहे? मोठी संख्या आहे. मला सांगा 4च्या समोरची संख्या, 4च्या समोरची संख्या किती आहे? 5. 4 × 5 करा आणि डिवायडेड बाय काय करायचं? याच्या समोरची संख्या घ्यायची मोठी, डिवायडेड बाय 2 करा. ओके. मला सांगा आता मी याने भाग देतोय म्हटले 5 × 5, 5 × 2 10. इथे पण आन्सर ऑप्शन किती आले? 10. इथे पण किती आले आन्सर ऑप्शन? 10 आलं. ही ट्रिक्स लावायची मोठ्या ट्रायंगलसाठी. म्हणजे तुम्ही अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये प्रत्येकापेक्षा तुम्हाला वेगळं परफॉर्म करायचं आहे परीक्षेमध्ये. म्हणजे तुम्हाला अगदी 10 क्वेश्चन येतात ना रिझनिंगचे, लागलेच पाहिजे. कारण की तुम्हाला एवढं मॅडम तुम्हाला एवढं देत आहे, तुम्ही लावूनच येणार. 10 पैकी 10च घेऊन यायचे. आता मोठा क्वेश्चन आला, ट्राय करा तुम्ही, नंतर मला फॉलोअप घ्या. थोडंसं स्टॉप करा, पहिले येतं का तुम्हाला, ट्राय करा. आता इथे मग मी तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 6 7 8. गाईज ओके. सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 8. मी आता मोजणार का? 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8. नो. मी काय करा, माझ्याकडे ट्रिक्स आहे. 8 लिहू? हो. मग मी 8 लिहिल्यावरती आता मी काय करेल, आता याच्या समोरची संख्या घेऊ का मोठी? हो. 8 × 9 भागेला 2 करू. आता मला सांगा याने जर मी भाग दिला, 9 चौक किती होणार? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. हे अगदी बेसिकपासून का बरं सांगते? कारण की काही जणांना तिथे पण प्रॉब्लेम असतो की काय कसं करत आहे. याने याला मी भाग दिला, किती होणार? 4. 9 चौक 36. ओके, काही प्रॉब्लेम नाही. असं करायचं नाही पेपरमध्ये. 1 + 2 + 3 आणि फार वेळ लागतो. म्हणजे आपल्याला तिथे सेकंडला महत्त्व असणार आहे. म्हणून मी तुम्हाला असं अगदी डीपमध्ये एकच व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी देण्याचा प्रयत्न करते आहे. ओके, चलो नेक्स्ट बघू. आता झालेत की नाही, म्हणजे एक पेअर मी तुम्हाला सांगते आहे. हा सुद्धा अगदी सिम्पल आहे. सो डोंट वरी, काही काळजी करू नका. मी तुम्हाला ट्रिक्सच सांगते आहे. हां, तर याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले काय करायचं, याला थोडंसं दुर्लक्ष करा. काय करायचं? दुर्लक्ष. आधी मी काय करते, मी तुम्हाला इथे व्यवस्थित समजावून सांगते. मला सांगा, बेस पकडा, फक्त बेस पकडा. 1 2 3 and 4. झालं 4. मग मला सांगा 1 + 2 + 3 + 4 मला किती भेटत होते इथे? 10. झालं की नाही? हो. आता मला सांगा, हे मोजले मी इथपर्यंत. आता मला याची सुद्धा मी करू शकते का? हो. हे सुद्धा असे आडवे ट्रायंगल्स आहेत की नाही? हो. मग मी याला 1 2 3 काउंट करू का? हो. चलो 1 2 3 करू का मी याला? हो. 1 2 3 केलं मी काउंट. मग मला सांगा याच्यामध्ये 1 2 3 3 + 3 किती होणार? 6. मला सांगा, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मी काय सांगत आहे, महत्त्वाचं सांगत आहे की याच्यामध्ये मोजत असताना मी या ट्रायंगलला कन्सिडर केलं का? हो. याच्यामध्ये कन्सिडर केलं का? हो. आता मी याच्यामध्ये 1 2 3 करत असताना याला याच्यामध्ये कन्सिडर केलं का? हो. म्हणजे हा ट्रायंगल मी 2 वेळा मोजला आहे की नाही? हो. तर मग मी काय करते, याच्यामधनं याची सगळ्यांची मी बेरीज करून घेते. पण हा ट्रायंगल मी काय केलेला आहे, पुन्हा मोजला की नाही. म्हणून मी काय करते, एक ट्रायंगल मायनस करून देते. -1 करा.
आन्सर ऑप्शन 15 आलेलं असेल. 16 येणार का बेटा? नो, कारण की मी हाच ट्रायंगल पुन्हा काउंट केला आहे, म्हणून मी याच्यामधनं 1 मायनस करेल. झाली फिनिश ट्रिक. फिनिश. सगळ्या गोष्टी नोट डाऊन करत चला, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ट्रिक्स सांगते बेटा. प्रत्येक कुठलाही टॉपिक असो त्याच्यासाठी खूप छान ट्रिक्स सांगत असते. सो मी इथे रफ करून घेते, मला स्पेस हवी आहे. चलो आता याला बघू. आता याला बघत असताना सगळ्यात पहिले बघा, आपण नॉर्मली काउंट करू. 1 2 3 केलं. 1 2 3. मग मी काय करते, 1 अधिक 2 अधिक 3 झालं. 3 आणि 3 किती झाले माझ्याकडे? 6 झालं. 6. हां, आता बघा मी इथे काय करत आहे लक्षात द्या. 1 2 3 आणि 1 2 3 करत असताना मी इथे करून घेऊ का, 1 2 आणि 3. याचं पण किती येणार? 6 झालं. आता इथे बघा, याच्यामध्ये बघा 1 आणि 2, याच्यामध्ये 2च ट्रायंगल आहेत की नाही? हो, 2च ट्रायंगल आहे. म्हणून मी काय करते, याच्यामध्ये 1 अधिक 2 म्हणजे माझ्याकडे किती येणार? 3. आता याच्यामधून मी काय करते, 6 अधिक 6 अधिक 12. 12 आणि 3 किती झाले माझ्याकडे? 15 झालं. आता महत्त्वाची गोष्ट लक्ष द्या. याच्यामध्ये हा जेव्हा मी 1 2 3 काउंट केला, 1 2 3 काउंट केला, तेव्हा मी याला याच्यासोबत काउंट केला होता की नाही? आता याच्यासोबत 1 2 3 काउंट केला, तेव्हा मी हा ट्रायंगल काउंट केला की नाही? हो. मग मला सांगा, जेव्हा मी 1 2 3 हा काउंट केला, तेव्हा पुन्हा याला मी काउंट केला? हो. आणि याला 1 2 असा काउंट केला, तेव्हा मी पुन्हा याला काउंट केला की नाही? हो. म्हणजे 2 ट्रायंगल, याच्यामध्ये किती एक्स्ट्रा ट्रायंगल होता? 1 जास्तीचा होता. याच्यामध्ये किती जास्तीचे ट्रायंगल आहे? 2 ट्रायंगल आहे. 1 आहे का? नाही, 2 आहे. समजावून घ्या, 2 आहे की नाही? मग मी काय करेल, 15 मायनस 2 करेल. मला आन्सर ऑप्शन 13 असेल. आलं? 13 आन्सर ऑप्शन असेल, 15 नाही, कारण की मी याला डबल काउंट केलेलं आहे. ओके गाईज, बघूया नेक्स्ट ट्रिक्स. आता सेम ट्रिक्स लागेल का? नाही. आणि याच्यासाठीही आणखीन अगदी खूप सगळ्या ट्रिक्स सांगणार आहे. सो स्टे कंटिन्यू. इथे मला सांगा, आता फक्त काय बघायचं, बेस बघायचं. 1 2 2च आहे की नाही? हो. मग इथे लिहिताना, याला काउंट करताना 3 लिहू दे, इथे 4 लिहू दे, अशी मिस्टेक करणार का? नाही. हे आन्सर ऑप्शन मग चुकीचं झालेलं असेल. तिथे 3 4 त्याला काउंट करायचं का? नाही. ते वरच्या साईडला आहे, तर त्याला काउंट कसं करायचं? तर त्याला काउंट करायचं, त्याला सुद्धा 1 2. एका लाईनीमध्ये किती आहे? 1 2. एका लाईनीमध्ये किती आहे? 1 2. मग मी काय करेल, 1 अधिक 2 किती होणार? 3. या दोघांची ॲडिशन करा, 1 अधिक 2 किती होणार याच्यामध्ये? 3 झाले. 3 आणि 3 किती झालं? 6 झालं. आणि याच्यामध्ये 6 ट्रायंगल असतील. आता आपण याला काउंट करूया. याला इकडल्या साईडनंच काउंट करते मी. मला सांगा, 1 2 1 2 1 2 1 2. मग मला सांगा, याच्यामध्ये 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, आणि इथे पण 3 आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. या सगळ्यांची ॲडिशन केली तेव्हा मला आन्सर ऑप्शन किती भेटलं? 12 झालं. 12 मला आन्सर ऑप्शन भेटलं. हो. तर आता हे 12 आन्सर ऑप्शन मला मिळालेच आहे, पण मी काय करते, एक आणखीन तुम्हाला ट्रिक सांगते. जर आपलं असं खूप सगळे गेले वरती, तर त्याला अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये कसं करायचं. चलो, हे तुम्हाला कळलं ना, 3 3 3 घ्यायचं. मला सांगा, या दोघांची टोटल किती आहे? 3 आहे की नाही? हो. मला सांगा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. डायरेक्टली 12 लिहा ना, कशाला 3 3 काउंट करायचं? लगेच बघायचं, 3 3 3 3 12, लगेच टिक. पेन पेपर यूज करायचं का? नो. पेपरमध्ये डायरेक्टली क्लिक करू शकता. तुम्हाला असंच क्वेश्चन स्क्वेअरचा आला होता चेस बोर्डचा पूर्व परीक्षेमध्ये, 2 मार्क मिळून गेले असतं तुम्हाला. तर हा एक क्वेश्चन करा, तुम्ही ट्राय करा स्वतः, खूप सोपी आहे. बघा, 1 2 3, 3 आणि 3 किती होतात? 6.
किती होतात 6. मग मला सांगा इथे पण 1 2 3 1 2 3 1 2 3 पुन्हा 6 करू दे, अधिक 6 करू दे, अधिक 6 करू दे, अधिक 6 करू दे. असं करणार का? नाही. मॅडमनी काय सांगितली? ट्रिक्स सांगितली. ती ट्रिक्स कुठली आहे? 6 आहे की नाही? 1 2 3 किती होतात? 6 होतात. मग इथे मोजायचं 1 2 3 4. जर मी याला मल्टिप्लाय 4 केलं 6 चौक 24. डायरेक्टली आन्सर ऑप्शन मिळालं. आणि हे तुम्ही माइंड कॅल्क्युलेशनसुद्धा करू शकता. मी तुम्हाला सोबत मी जेव्हा तुम्हाला शिकवते माइंड कॅल्क्युलेशन कसे करायचे, डोक्यामध्ये कसं ठेवायचं. आपण ॲबॅकस तर केलेलं नाही आहे, पण मग कॅल्क्युलेशन फास्ट कसे करायचे ते सुद्धा सांगत असते. तर हे सगळं डोक्यामध्ये करायचं. मग झालं. तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा असं सुद्धा करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती यूज करा. चलो, आता क्वेश्चन थोडा लेंदी आहे, तर हा क्वेश्चन आपण नंतर करायचा का? मग तुम्हाला आणखी क्वेश्चन लावून घेते आणि त्यानंतर आपण तो सुद्धा करूया. सिंपल आधी करू, नंतर तो कठीण वाला पण करू. आता मला इथे सांगा, याच्यामध्ये पहिले हा जो क्वेश्चन होता, म्हणजे हा क्वेश्चन होता, तर याच्यामध्ये काय होतं? असा होता की नाही? हो. मग आता मला सांगा, याच्यामध्ये आता तर इथे अशी रेष दिलेलीच नाही आहे मॅडम. मग आता आम्ही याला काउंट कसं करायचं? प्रॉब्लेम तर येणार. मग त्याचं सोल्युशन पण सांगते मी. मला सांगा, इथे बेसला मोजून घ्या. 1 2 आहे. आता याला इथे बाजूनं कोणी आहे का? नाही, हा एकटाच आहे. मग मी याला काय करेल? एकच लिहून टाकेल. मग मला सांगा 1 अधिक 2 अधिक 1 किती आले माझ्याकडे? 4. म्हणजे याच्यामध्ये मला त्रिकोण किती मिळतील? 4च मिळतील. सो सिंपल. झालं. आता आपण याला बघू. आता सगळ्यात पहिले याची बेस बघायची. इथे वरती आहे, खाली आहे, नो मॅटर, नो वन मॅटर. ओके. मॅटर काय करतं आपल्याला की बेसमध्ये बघायचं. बेसमध्ये 1 2 3 4 या सगळ्यांची जेव्हा मी ॲडिशन करेल तेव्हा मला इथे मिळेल किती? 10. आलं. 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. आलं. आता मला सांगा, याच्या बाजूनं कोणी आहे का? नाही. बाजूनं कोणी आहे का? नाही. किंवा मी इथे 1 लिहिते, इथे 2 लिहिते. लिहिलं. याच्या बाजूला कोणी आहे का? नाही. मग मला इथे 3 लिहू दे, 4 लिहू दे, अशी मी मिस्टेक करेल का? नाही. ते रॉंग झालेलं असेल. ते त्याच्या बाजूला आहे का? नाही. ते त्याच्या खाली आहे. ओके. मग मी काय करेल, याला रफ करून घेते. 1 2 काउंट केलं. आता याला हा सेपरेट आहे की नाही? हो. इथून तर इथपर्यंत. मग मी याला सेपरेटली काउंट करेल. 1 आणि 2. ओके. हे 10चे 10 झालं का? हो. मग आता या दोघांची काउंटिंग करते. 1 अधिक 2 किती होणार? 3. झालं. आता मला सांगा, 1 अधिक 2 किती होणार? 3. झालं. 3 अधिक 3 अधिक 10 किती होणार माझ्याकडे? 16. किती होणार माझ्याकडे? 16. 3 अधिक 3 6 6 आणि 10 16. झालं. फिनिश. चलो. हा तर ऑलरेडी घेतला आहे. खूप सोपी होतं. सगळ्या नोट डाऊन करा. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि अशा ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे आणि सगळं सोबत सांगत आहे विथ डायग्राम. ओके. चलो. 1 2 3 4 5 6 7. ओके. 7 झालं. आता मी तुम्हाला त्याची शॉर्ट ट्रिक सांगितली होती. खूप मोठे ट्रायंगल्स आहेत की नाही? मग मी इथे काय करणार? 7 होतं, 7चे 7 लिहिणार. काय करेल? समोरच्या संख्येने मल्टिप्लाय करणार, डिवायडेड बाय 2 करणार. मला सांगा, इथे 4ने भाग जातो. 7 7 चौक 28. झालं. हे 28 लिहिलं. हो. आता इथे बघा. इथे मला सांगा 1 2 लिहू का? हो. याच्या बाजूला कोणी आहे का? नो. इथे बघा 1 लिहू का? हो. याच्या बाजूला 2 लिहू का? हो. मला सांगा, 1 अधिक 2 किती होणार? याची ॲडिशन 3. 1 अधिक 2 याची ॲडिशन किती होणार? 3. 3 अधिक 3 किती झाले? 6. या 6ला मी याच्यासोबत ॲडिशन करू का? हो. 28 अधिक 6 म्हणजे मला आन्सर ऑप्शन इथे किती आलेलं असेल? 34. इथे आलेलं असेल 34. हे माझं इथे आन्सर ऑप्शन आलेलं असेल. चलो बघू. हे झालेलं आहे ऑलरेडी. हां. आता सेम एकदम सिंपल आहे. बघा, काउंट करा याला. 1 2 3 4 म्हणजे याचं काय आहे? मोठी संख्या 4. 4 गुणेला 5 करा, भागेला 2 करा. आन्सर ऑप्शन तुम्हाला इथे 10 भेटेल. ओके. कारण की यांची मला काय करायची आहे? ॲडिशन.
ओके चला 1 2 3 3 अधिक 2 अधिक 1 किती आलेलं आहे माझ्याकडे 6. याचं काय आलेलं माझ्याकडे 6. हे 6 इथे वरती लिहू का मी? हो. मला सांगा इथे 2च आहे की नाही? हो. 1 2 1 अधिक 2 किती होणार माझ्याकडे 3. म्हणजे प्लस मी काय करू इथे 3. आता बघा इथे 1 2 1 अधिक 2 किती होणार माझ्याकडे इथे 3. मग मी ॲडिशनमध्ये इथे 3 करू का? हो. 1 2 3 1 2 3 3 आणि 3 6. मग मी काय करू याच्यामध्ये ॲडिशनमध्ये 6. 10 आणि 6 16. 16 आणि 6 16 आणि 6 किती होणार माझ्याकडे? होणार माझ्याकडे 22 आणि 22 आणि 6 22 पुन्हा 6 माझ्याकडे होणार 28. आलं आन्सर ऑप्शन. तुम्हाला अशाच वेळी तुम्हाला व्यवस्थित जायचं आहे, अगदी टू द पॉईंट. मी तुमचं एवढे सगळे क्वेश्चन का करून घेते आहे? नाही, तुम्हाला प्रॅक्टिसची नीड आहे. रिझनिंग आहे मॅथ्ससाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिसची नीड आहे. आणि तुमचा कुठल्याही व्हेरायटीचा क्वेश्चन येऊ दे, तुम्हाला आलंच पाहिजे सॉल्व करता. म्हणून मी तुमची सोबत प्रॅक्टिस करून घेते आहे. म्हणजे तुम्हाला एवढे बुकमध्ये सुद्धा मिळणार नाही क्वेश्चन, तेवढी मी प्रॅक्टिस करते आहे. आणि सगळे नोट डाऊन करत चला. आता हा जो क्वेश्चन आहे ट्रिक्स लावायच्यात. आता सांगते मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 6 आहेत की नाही? मोठी संख्या 6. 6 गुणेला 7 करा, भागेला 2 करा. किती होणार माझ्याकडे 3. 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21. आले 21. आता बघा ह्या ज्या 2 आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सेम बेस याचा आहे का? हो. सेम बेस याचा आहे का? हो. म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असं काउंट करायचं का पेपरला? नो. तर काय करायचं 6 6 6 म्हणजे याचं पण 21च येईल, याचं पण 21च येईल, याचं पण 21च येईल. मग मी काय करेल डायरेक्टली इथे बघा 21 गुणेला काय करू 3. 21 अधिक 21 येते 21. 21 गुणेला 3 करू मी डायरेक्टली. म्हणजे मला इथे आलेलं असेल आन्सर ऑप्शन 3 6. झालं? हां. आणि बघा आणखीन बघा याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते. आता हे बघू 1 2 3 3 आणि 3 याचे किती झाले 6. 1 2 3 याचे किती झाले 6. 6 आणि 6 इथे किती झाले ॲडिशनमध्ये 12. म्हणजे ॲडिशनमध्ये इथे काय झाले 75. किती आले 75. आले की नाही आन्सर ऑप्शन? आन्सर ऑप्शन कसं काढायचं, कुठून काढायचं, कुठे कुठे शॉर्ट ट्रिक्स लावायची हे तुम्हाला बेसिकपासून सांगितलं आहे. सो हळूहळू करा, प्रिपेअर करा आणि व्यवस्थित शॉर्ट ट्रिक लिहत चला. काहीच नाही याच्यामध्ये, काहीच नाही. 1 2 3 1 2 3 किती ट्रायंगल आहे? 3च आहे. काहीच लावायचं नाही. झालं मोजून. 1 2 3 4 5 6 किती ट्रायंगल्स आहे? 6. इनफ. चलो नेक्स्ट. हा थोडासा ट्रिकी आहे. सो आता आपण याला बघू, व्यवस्थित बघू, हळूहळू बघू. 1 2 3 4. आता तुम्ही म्हणणार मॅडम आता याला ॲडिशन करायची का? नो बेटा, याच्यामध्ये मला 4च ट्रायंगल दिसत आहे का? 1 2 3 4 नाही. तर थोडंसं समजावून सांगते मी. मला सांगा हे 4 ट्रायंगल तर आहेच. पुन्हा बघा हा 5वा, हा 6वा झालं, हा 5वा, हा 6वा, त्याच्यानंतर हा 7वा आणि हा 8वा. म्हणजे टोटल ट्रायंगल किती आहे माझ्याकडे? 8. ते मी तुम्हाला मोजून दाखवले. हो. म्हणजे थांब 1 सेकंड. म्हणजे याचं मला आन्सर ऑप्शन किती भेटलं होतं? 8. किती भेटलं होतं? 8. मग मला याच्यामध्ये असे ट्रायंगल जर जास्त आले तर मी मोजू शकते का? नो. तर त्याच्यासाठी ट्रिक सांगते. 1 2 3 4. मोठी संख्या कुठली आहे? 4. 4ला मी काय करेल? 2ने मल्टिप्लाय करेल. म्हणजे माझ्याकडे 4 1 4 4 2 8. आन्सर ऑप्शन किती आलेलं असेल? 8. 8 8 मॅचिंग झालं. ट्रिक्स राईट आहे. चलो याला बघू. 1 2 3 4 5 6 7 8 किती आहे? 8 आहे. मग मी काय करेल 8 गुणेला 2 करू का? हो. 8 1 8 8 2 16. म्हणजे या डायग्राममध्ये किती त्रिकोण आहे? 16. झालं. व्हेरी सिम्पल. कितीही येऊ दे तुम्ही इझिली सॉल्व करून टाकणार. आता सिम्पल आहे आणि थोडंसं किचकट आहे. तर बघा लक्ष द्या. 1 2 3 4 1 2 3 4
मोठी संख्या 4, मोठी संख्या 4, 4 गुणिले 2 केलं, आन्सर ऑप्शन किती येणार 8. मोठी संख्या किती आहे 4 गुणिले 2 केलं, मोठी संख्या किती येणार 8. मग मी काय करते 8 अधिक 8 झालं. आता इथे काय केलेलं आहे, 2 डायग्रामला चिपकवलं आहे. काय केलं, चिपकून टाकलं. मग मला सांगा या पार्टमध्ये इथून चिपकवलं आहे की नाही, हो. मला सांगा जेव्हा मी या पॉईंटला चिपकवलं आणि चिपकवण्यासाठी सुद्धा मला सांगा किती पॉईंट जॉईंट झालेले आहे, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. लक्ष द्या, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, 2 पॉईंटमधून चिपकून झालेला आहे. आणि या 2 पॉईंटमधून मोठे 2 ट्रायंगल बनतात. कुठले कुठले, 1 अँड देन 2. मोठे ट्रायंगल बनतात, छोटे एक बनतात का, नाही, मोठे 2 ट्रायंगल बनतात. किती पॉईंटमधून, 2 पॉईंटमधून. मग मी काय करेल, ॲडिशनमध्ये 2 करू का, 8 अधिक 8 16 17 18. याचा आन्सर ऑप्शन 16 लिहेल भरपूर लोक, पण तुम्ही नाही लिहायचं, तिथे चिपकवला आहे तो क्वेश्चन. चलो याला बघू. आता याला पण चिपकवलं आहे म्हणा. पहिले आता आपण इकडे बघू. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. मोठी संख्या काय आहे 6. 6 गुणिले 2 करा. 6 गुणिले 2 करा. 6 1 6 6 2 12. 6 1 6 6 2 12 झालं. इथे लिहू का मी 12 अधिक 12. आता 2 पॉईंटला काय आहे चिपकवलेलं आहे या रेषेमध्ये. 2 पॉईंटला ॲडिशनमध्ये 2 करा. बारीक बारीक बाजूने 24. 24 अधिक 2 किती होणार माझ्याकडे 26 झालं. अशा टाईपनं तुम्हाला व्हेरायटीज ऑफ क्वेश्चन कवर अप करायचे आहेत. ओके चलो नेक्स्ट बघू. आता थोडंसं मी वेगळा टाकला क्वेश्चन की तो सुद्धा आला पाहिजे तुम्हाला. 1 2 3 4 5 6. मोठी संख्या 6. 6 गुणिले 2. 1 2 3 4 5 6. इथे पण करा 6 गुणिले 2. 6 6 6 2 12. 6 6 6 2 12. मला सांगा 12 अधिक 12. आता 2 पॉईंटला काय केलेलं आहे चिपकवलेलं आहे. मग मी काय करेल ॲडिशनमध्ये 2. पण मला सांगा इथे कुठे ट्रायंगल वगैरे बनतोय का, नाही, बनवू शकत नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन किती येईल माझं 26. बारीक बार 24 24 25 26 आलं. आता हा जो क्वेश्चन आहे थोडासा काय आहे लेंथी फॉर्मॅटचा आहे, तो लक्ष द्या. 1 2 3 4 5 6. 6 गुणिले 2 करा. 6 गुणिले 2 केलं माझ्याकडे 12 आला. 1 2 3 4 5 6. काय आहे 6 गुणिले 2 आहे. याच्यामध्ये किती आहे 12. याच्यामध्ये काय आहे 12. 12 अधिक 12. 12 अधिक 12 झालं. आता हे 2 जे पॉईंट आहे हे 2 पॉईंटने मोठा ट्रायंगल, हा एक ट्रायंगल, हा 2 ट्रायंगल. इथे काय करते मी 2 झालं. पण आणखीन 2 हिडन ट्रायंगल आहे, म्हणजे 2 लपलेले ट्रायंगल आहे, ते सुद्धा मला सांगायचे आहेत तुम्हाला. हे 2 पॉईंटनी मोठे 2 ट्रायंगल बनलेत. पण मी काय केलेलं आहे आता याच्यामध्ये या डायग्राममध्ये ही आडवी रेषा टाकलीत की नाही, हो. याच्यामध्ये पूर्ण सलग होती का, नाही. याच्यामध्ये आहे का, हो. तर मग मला सांगा याच्यामध्ये हे बघा हा एक ट्रायंगल बनेल की नाही, छोटावाला बनेल की नाही, हो. आता याला मी काउंट करेल का, हो. आणखीन बघा याच्यामध्ये सेम हा खालचा हा एक ट्रायंगल बनेल का, हो. म्हणजे हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल, म्हणजे अधिकमध्ये मी 2 करू का, हो. म्हणजे मला आन्सर ऑप्शन किती येईल बारीक बार 5 24 आणि 24 अधिक 4 मला म्हणजे आन्सर ऑप्शन 28 आलेलं असेल. आन्सर ऑप्शन किती आलेलं असेल माझं 28. 26 येणार का, नाही, कारण की हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे, हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे. ओके सलग मी 2 ट्रायंगल घेते आहे. हां तर हा एक करून घेऊ क्वेश्चन आपण. सिंपल आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा 8 गुणिले 2 करा. 8 1 8 8 16 झालं. 1 2 3 4 5 6 7 8. मग मी इथे किती लिहू 8 गुणिले 2 म्हणजे किती आलं माझ्याकडे 16. म्हणजे बघा 16 आणि 16 झालं. आता मला याच्यामध्ये हे जे आहे हा एक पॉईंट घ्यावा लागेल, हा एक पॉईंट घ्यावा लागेल. घेतला मी म्हणजे मला हे मोठे 2 ट्रायंगल मिळेल.
मग मी 2 लिहू का? हो. आता मला सांगा, याच्यामध्ये मोठे 2 तर घेतलेच आहे. हा एक मोठा ट्रायंगल, हा एक मोठा ट्रायंगल. आता ही एक मधातून गेलेली रेष आहे की नाही? हो. मग मधातून गेलेली रेष आहे, मग मला हा एक ट्रायंगल पण घ्यावा लागेल आणि हा एक ट्रायंगल पण घ्यावा लागेल. म्हणजे मी आणखीन 2 करू का? हो. म्हणजे 16 एक 16, 16 दोन्ही 32 आणि 32 अधिक मी काय करू? 4 करू का? हो. म्हणजे मला आन्सर ऑप्शन किती मिळालेलं असेल? 36. आलं? इथे तुम्ही आन्सर ऑप्शन तुम्ही चौथीच करणार का? नाही बेटा, इथे हा पण एक ट्रायंगल आहे. जरी तुम्हाला 2 जॉईंट आहे तरी हा एक ट्रायंगल आहे आणि हा सुद्धा एक ट्रायंगल आहे. त्यामुळे मला याच्यामध्ये आणखीन 2 ट्रायंगलसाठी ॲडिशन मला करावे लागेल. चालो, हा एक बघून घेऊ. इट्स व्हेरी सिम्पल. आता 3चं पेर आहे, आधी 2-2चे होते. 1 2 3 4. मला सांगा, 4 गुणिले 2 केले मी तर मला किती मिळतं? 8. आणि इथे पण 8 आणि इथे पण 8. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24. मी आता डायरेक्टली लिहू शकते का? हो. कारण की तेवढी मी तुमची ग्रीप पहिल्यापासून सुरुवातीपासून घेऊन आली आहे. म्हणून मला तुम्हाला आता स्पेशली सांगू दे. 8 8 8 झालं. लक्षात आलं? आता लक्ष द्या. 1 2 किती जॉईंट आहे? 2 जॉईंट आहे. ओके, 2 जॉईंट, तिसरा जॉईंट, चौथा जॉईंट. किती आहे जॉईंट? 4 जॉईंट आहे. मी डायरेक्टली 4 ॲड करू का? हो. म्हणजे आन्सर ऑप्शन 28 आलं का? हो. झालं? मला काही आता स्पेशल मागे जाऊन सांगण्याची नीड आहे का? नाही. सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. आता याच्यामध्ये मधातली रेष आहे का? नाही. म्हणजे 2 छोटे ट्रायंगल येऊ दे, ते येणार का? नाही. बेटा, मधातून रेष आहे का? नाही. आहे का? नाही. नाही लिहायचं. आता याला बघू आपण. ओके, 1 2 3 4 5 6. मला सांगा, 6 गुणिले 2, 6 6 दोन्ही 12. किती आले? 12. 12 याचे, 12 याचे, 12 याचे, 12 12 24, 12 त्रिक 36. 12 त्रिक किती झाले? 36 झाले. झालं? 12 त्रिक 36 झालं. जॉईंट बघा, 36 1 2 3 4. म्हणजे मी आता याच्यामध्ये ॲडिशनमध्ये 4 करू का? हो. 40 आलं. 36 अधिक 4 किती झाले? 40. ओके, चलो नेक्स्ट बघू. हा क्वेश्चन तुम्हाला मला खूप इंटरेस्टिंग वाटेल सांगायसाठी. थोडासा क्लिष्ट आहे तरी आपण एक्सप्लेन करू. पहिले तुम्ही आन्सर ऑप्शन काढा आणि नंतर मी सांगतेस. बघा, 1 2 3 4 किती आहे? 4. 4 गुणिले 2 करा, किती येणार? 8. म्हणजे या ट्रायंगलसाठी 8, याच्यासाठी 8, याच्यासाठी 8, याच्यासाठीही 8. झाले. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. मग मी काय करू? इथे 32 लिहून घेऊ का? 32चे 32 ॲज इट इज मी लिहून घेतलेत. आता मला तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. 1 2 किती जॉईंट आहे? 2 जॉईंट आहे. 3 4 लिहून घेऊ का मी इथे? 4 तर येणारच. आता मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये हा एक जॉईंट घेईल. ओके, बघा, याच्यामध्ये हा एक ट्रायंगल बनतोय आणि हा एक इकडे बनतोय, इकडे बनतोय. आता मला सांगा, हे करत असताना मला याच्यामध्ये हा एक ट्रायंगल भेटेल की नाही? हो. त्यानंतर हा एक ट्रायंगल भेटेल की नाही? हो. म्हणजे याच्यासाठी सुद्धा मला हा एक पॉईंट आणि हा पॉईंटला मला काउंट करावं लागेल की नाही? हो. म्हणजे या पॉईंटला मी पुन्हा काउंट करेल ह्या डायग्रामच्या सोबत. म्हणजे इथे मी 1 आणि 2, मग मी इथे ॲड करू का? 2. हो. मी 5च काउंट करेल का? जॉईंट 1 2 3 4 5 असं करेल का? नाही. याला मला पुन्हा घ्यावं लागेल. हा या दोघांसाठी पण आहे आणि हाच पॉईंट या दोघांसाठी पण आहे. म्हणून मी याला डबल काउंट करेल. म्हणून याला मी काय केलेलं आहे? डबल राऊंड केलेलं आहे. तुम्ही सुद्धा नोटबुकमध्ये डबल राऊंड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं कळेल. झालं? आता मला सांगा, याची टोटल किती होते? याची टोटल होणार माझ्याकडे 4. हे बघा, 32 32 36 34 38 38 आली. आता आणखीन भरपूर लोक 38च लिहिणार, पण याच्यामध्ये एक हिडन ट्रायंगल लपलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला सांगते की कुठे आहे तो हिडन ट्रायंगल. तर लक्ष द्या. हां, थोडंसं रफ करून घेते. तर या तिघां मिळून एक हिडन ट्रायंगल लपलेला आहे. तो म्हणजे हा एक ट्रायंगल.
हा बघा एक ट्रायंगल बनला की नाही? हो. यालासुद्धा मला काउंट करावं लागेल की नाही? हो. म्हणजे मला याच्यामध्ये 38 अधिक 1 म्हणजे मला आन्सर ऑप्शन किती आलेलं असेल? 39. आणि अशा क्लिष्ट टाईपचेच क्वेश्चन विचारतात. सोपे विचारणार का ते? नाही, पण तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, कारण की मी तुम्हाला अगदी बेसिकपासून सगळ्या ट्रिक्स वगैरे सोबत शिकवती आहे. आणि ह्या हिडन ट्रायंगलसाठी एक क्ल्यू सांगते की जेव्हा हा हिडन ट्रायंगल असतो तेव्हा तो 3 डब्यांना जॉईंट असतो. म्हणजे हे बघा, हा एक, या तिघांना काय आहे? हा जॉईंट झालेला आहे. आणि याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे, थोडंसं तिथे स्टार वगैरे करून ठेवा म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. आणि अशाच प्रकारे आपण काय करणार आहोत, पुढं पण आपण एवढेच डायग्राम नाही आहेत, भरपूर आहे, आणखीन खूप बाकी आहे याच्यामध्ये. म्हणजे हे तर थोडंसंच होतं, 1 पार्ट आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे तरी आपल्याला 4 पार्ट लागतीलच. तेवढ्याने नाही होणार, आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तुमचे. सो आय होप एन्जॉयड दिस सेशन्स. थँक्यू गाईज.